आणि पालेभाज्यांसंदर्भात बातमी आहे, सर्वसामान्यांसाठी बातमी आहे, ती म्हणजे आवक घटली आहे, भाव वाढलेत। भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसतोय। एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर वधारलेत। आवक घटल्याने भाज्यांचे दर वधारले असून यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसताना दिसतोय। याच्या खिशाला कात्री लागलेली आहे, कारण शेवगा, शेंग, वाटाणा, भेंडी, गवार आणि सुरण या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत। तर पालेभाज्यांमध्ये मुळा भाजीने 50शी गाठली आहे। दरम्यान भाज्यांचे आत्ताचे दर पाहूयात। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर जे आहेत ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत। यामध्ये प्रामुख्याने शेवग्याची शेंग आहे, याचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला पाहायला मिळते। 140 रुपये किलोने हे भाज्यांचे दर जे आहे, शेवग्याची शेंग जी आहे ती त्याचा दर जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला जी आहे ती कात्री बसताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर आणखीन काही दिवस जर भाज्यांची आवक वाढली नाही तर दर देखील चढत राहण्याचा अंदाज जे आहे ते व्यापारी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, ठीक आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान फ्लावरचे दर आता 14 रुपयांवर गेलेले आहेत। गाजर 60, ढोबळी मिरची 23, भेंडी 55, चवळी शेंग 25, कारली 24, कोबी 19, सुरण 50, त्याचबरोबर तोंडली 45, कोथिंबीर 10, तर मेथी 10, पालक 10, शेपू 10 रुपये दर झालेला आहे, तर मुळ्याचा 50 रुपये दर झालाय। फरसबी 27 वर जाऊन पोहोचले, घेवडा 42, काकडी 23, शेवगा शेंग 140, तर वाटाणा 75 रुपयांनी वाढलाय।